सो हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल व्हिडिओ. आणि आज होणाऱ्या मकर संक्रांतीच्या ब्लॉग आणि काय काय होते ते नक्की बघा. आपल्याला न्यायचं आहे स्पीकर वगैरे. अभिषेकच्याकडे स्पीकर आहे, ते नेऊ आपण तिकडे आणि दाखवतो मग मी नेतानी काय काय प्लॅनिंग केली आहे ते सर्व दाखवतो मी तुम्हाला. तिकडे जाऊन मी सगळं तुम्हाला दाखवेल. नक्की बघा. आपलं स्पीकर वाजवण्याचं कारण हे नाही आहे की खालची आपली हे पी खाली लागली आहे. पी इथं नाही लागली आहे, खाली पी लागली आहे म्हणून आपण नाही वाजवत. कारण ते आपली भाऊजाईची पी पडून जाईल म्हणून आपण वर वाजवणार आहोत. आण बाहेर. एकटा उचल नव्हता का आण बाहेर. आपण आणून ठेवला आता तिकडे स्पीकर. नंतर आपण टेस्टिंग घेऊ आणि पहिले आपण ताव वगैरे घेऊन घेऊ. पतंग आपल्याला बनवायची आता. तर पतंग वगैरे बनवू. पतंग बनवताना तुम्हाला दाखवतो मग मी आता. घेऊन घे व्हाईटवाले 3 घेऊन घे ना, कलरवाला 1-2 घेऊन घे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल. आम्ही या मागच्या संडेला पतंग बनवला पण आम्हाला काही आवडला नाही. आता या संडेला नवीन पतंग म्हणून दाखवतो आम्ही तुम्हाला आता कसा पतंग आहे तर. आपली बनवून राहिली आहे आता पतंग. एवढ्या वेळामध्ये तर आपण गोवा घुमून येऊन जातो. पण भाऊची आता पतंग नाही बनवली एवढ्या वेळात. भाई मेहनत का फल मीठा होता है वैसे. ट्राय करते. बनल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवतो मी. पहिले बनवून घेऊ आपण, त्यानंतर मग तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. सो आता आपली बनली आहे पतंग. दाखवतो तुम्हाला आता पतंग कशी आपली बनली. दाखव आपली पतंग. शिरीकर पतंग. हे आपल्या भावाची मेहनत. 3 घंट्यावर आम्ही पतंग बनवतो. 1 वाजता बसलो, आता 4 वाजले आहे. भाई उड़ेंगी अपनी पतंग, उड़ेंगी जरूर. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले. 2000 years later. आता मित्रांनो, काल खूप लेट झाला त्यामुळे काही ब्लॉग बनवलेला नाही आहे. 1 मिनिट. आता तुम्हाला जे उद्या आम्ही शर्ट घालणार आहे म्हणजे मंगळवारला, जे मकर संक्रांतीसाठी हा शर्ट घालणार आहे तो. आणि यावर चक्री आणि पतंग लावू आणि तुम्हाला दाखवू. नक्की बघा. यावर पूर्ण आज डेकोरेशन होईल. त्यानंतर आपण मंगळवारला नाही तर बुधवारला ब्लॉग अपलोड करू. लवकरात लवकर आपण अपलोड करू ब्लॉग. आणि मित्रांनो, काल जे व्हिडिओ टाकलेले आहे मी गणेश टेकडी, त्यावर आपला स्ट्राईक लागलेला आहे. ते का बरं लागला, कारण की यामध्ये आपण जो साऊंड यूज केला आहे तो कॉपीराईटमध्ये आलेला आहे तो साऊंड. तर ज्यांना ज्यांना माहीत आहे की कसं काय यामध्ये स्ट्राईक हटवायची, त्या कमेंटमध्ये लवकर सांग. तर मित्रांनो, आपण असे नवीन नवीन ब्लॉग आणत राहू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला जाऊन दाबा, म्हणजे जशी माझे नवीन व्हिडिओ येईल तसा तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. चला तर भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये.